फ्रेंड्स, मी स्वातीस कॉर्नर मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. चला तर मग आज आपण घावणे आणि टोमॅटोची चटणी बघणार आहोत, झटपट होणारी. चला मग आपण 3 टोमॅटो घेतले, बारीक कापून घेऊया. आणि 5-6 मिरच्या घेतल्या आहेत, त्या पाण्यात चांगल्या भिजवून घेतल्यात, बिया काढून घेतल्या त्यातल्या. आता आपण एक मिक्सरचं भांडं घेणार आहोत, त्याच्यात दळून घेते. 5-6 लसूणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत. आता आपण टोमॅटो वगैरे टाकून एक फाईन पेस्ट करून घेणार आहोत मिक्सरला लावून. 1 चमचा मी फुटाण्याची डाळ घेते आणि 1 चमचा मी शेंगदाणे घेते भाजलेले. चवीला खूप छान लागतं अशी चटणी केल्यावर. तुम्ही करू शकता, खूप झटपट होते. बघा, छान अशी फाईन पेस्ट करून झालेली आहे. खूप इझी रेसिपी आहे, चवीला पण खूप छान लागते. आणि आता आपण त्याच्यात मीठ टाकून घेणार आहोत आणि इकडे फोडणीची तयारी करून घेणार आहोत. एक पॅन घेतला, पॅन गरम करून घेते, त्याच्यात तेल टाकते. आता आपण त्याच्यात मोहरी टाकून घेणार आहोत, हिंग टाकून घेणार आहोत, जिरं टाकून घेणार आहोत, कढीपत्ता टाकून घेणार आहोत. छान अशी फोडणी करून घेणार आहोत, कडक अशी, पूर्ण जिरं मोहरीची फ्लेवर उतरेपर्यंत. आता फोडणी कडकडली आहे, छान सुगंधही छान येते. आता आपण चटणीत टाकून घेणार आहोत. आता आपण ही व्यवस्थित चाळून घेणार आहोत. खूप छान दिसते. तुम्ही बघू शकता. चवीलाही जशी दिसते तशीच चवीला पण छान आहे. टेक्स्चर वगैरे पण छान आले, झटपट होते. बघा किती छान झाली. आता आपण घावणे तयार करून घेणार आहोत. मी 2 तासासाठी तांदूळ भिजत ठेवले होते आणि दळून घेतले. घावण्यांचं पीठ नसल्यामुळे मी तांदूळ भिजत घालून बनवलेत. खूप छान होतात. 2 तासासाठी आपण तांदूळ भिजत घालून घ्यायचे आणि मिक्सरला लावून दळून घ्यायचे आणि पाण्यासारखी पेस्ट बनवायची आणि ते तव्याला तेल लावून त्याच्यावर टाकून घ्यायचे पळीने. खूप छान होतात, बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये. सहज तव्याने सहज निघतात, कसलंही चिटकत नाही. बघू शकतात किती छान निघाले, कलर पण छान आलेला आहे. मला थोडे कुरकुरीत आवडतात म्हणून मी थोडेसे हे डार्क होऊ दिले. आपली रेसिपी आवडली असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका.